मित्रांनो, आज आपल्याला एक वेगळा व्हिडिओ म्हणजे स्पेशल 12वी साठी 11वी आणि 12वी या वर्गासाठी आपल्याला त्या ठिकाणी बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे आपल्याला रायटिंग स्किल मधला आहे. म्हणजे लिखाणाचं कौशल्य, जी रायटिंग स्किल आपल्याला 16 मार्काला आपण प्रिस्क्राईब करतो. रायटिंग स्किल जो की आपल्याला त्या ठिकाणी 11वीला देखील 16 मार्काला आहे आणि 12वीला देखील त्या ठिकाणी 16 मार्काला आहे. रायटिंग स्किलचा ओव्हरऑल टोटल प्रश्न जो की क्वेश्चन 4 आहे, त्याच्यामध्ये 4 त्या ठिकाणी आपल्याला एबीसीडी एलिमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यातला त्या ठिकाणी 16 मार्काचा आहे. त्यातला आपला एक भाग जो की आपल्याला क्वेश्चन 4A मध्ये क्वेश्चन 4 आहे. ए मध्ये त्या ठिकाणी ईमेल अँड लेटर रायटिंग हा भाग पाहिजे आहे, जो की आपल्याला प्रिस्क्राईब केलेला आहे 4 मार्काला. त्यातला आज आपल्याला लेटर रायटिंग हा भाग पाहिजे आहे. ईमेल्स आपण त्याच्यानंतर त्याचा काय सेपरेट आपण व्हिडिओ बनवू, त्यावर त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. सुरुवातीला आपल्याला लेटर रायटिंग हा जो भाग आहे हा त्या ठिकाणी लेटर रायटिंगचा भाग पाहायचा आहे. आणि हा भाग पाहताना तिथे नवीन आपला सिलेबस प्रिस्क्राईब झालेला आहे. नवीन सिलेबस मध्ये आपल्याला लेटर रायटिंग पहिल्या जुन्या याच्यामध्ये दोन्ही लेटर फॉर्मल आणि इनफॉर्मल एकमेकांना ऑर याचे आपल्याला जे जमत असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं होतं. पण नवीन सिलेबस नुसार त्या ठिकाणी काय केलंय तर त्याला ईमेलला लेटर रायटिंग आणि ती पण त्या ठिकाणी फॉर्मल म्हणजे आपले जे काही ऍप्लिकेशन्स वगैरे आहेत, ज्या वेगवेगळ्या पोस्टसाठी आपण त्या ठिकाणी विचारलं जातं, हे ऍप्लिकेशन लेटर त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाणार आहे. आता इन्फॉर्मल लेटरचा त्या ठिकाणी कुठलाही कन्सर्न किंवा संबंध राहिलेला नाहीये, तर आपल्याला ह्या गोष्टी त्या ठिकाणी फक्त फॉर्मल हे लेटर्स ऍप्लिकेशन एवढाच भाग त्या ठिकाणी आपल्याला ह्या एक्झाम मध्ये विचारण्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक विद्यार्थी मित्रांना माझं एक सांगणं आहे की जेव्हा केव्हा आपण हा रायटिंग आणि 12वीच्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क घ्यायचे असतील तर सगळ्यात सोपा भाग जो मला रायटिंग स्किल आहे. पण आपण हा सोपा भाग म्हणजे त्या ठिकाणी असा सोपा भाग नाहीये की कारण आपल्याला सगळ्या गोष्टी अगोदर आल्या पाहिजेत. आपल्याला सेंटेन्स बनवता आले पाहिजेत, आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी टेन्सचा त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आपण लेटर रायटिंग लिहिताना कोणत्या प्रकारचा काळ वापरतो ह्या सगळ्या गोष्टी येणं आत्मसात, त्यावरच त्या ठिकाणी हा जो विषय आहे तो मार्क घेण्यासाठी आपल्याला सोपा आहे. पण लेटर रायटिंगचा त्या ठिकाणी एकंदरीत अभ्यास करताना हे फॉर्मल लेटर म्हणजे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन लेटर हे एकमेकांच्या त्या ठिकाणी आपल्याला ऑर मध्ये किंवा सेम मिनिंग असलेलं आपल्याला दिसून येतो. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बेसिक जे काही थिंग्स आहेत, कुठल्या जे आपण ज्यावेळेस पाहतो लेटर, बेसिक थिंग्स टू रिमेंबर म्हणजे काही प्रामुख्याने प्राथमिक अशा बाबी आहेत की त्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण फॉर्मल किंवा एखादं अप्लिकेशन लिहितो त्यावेळेस काही बेसिक एक 7-8-10 गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला माहीत राहणं गरजेचं आहे. आणि त्या बाबी मध्ये कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आल्या पाहिजेत. आपण त्याची फर्दर 1 बाय 1 त्या ठिकाणी पाहू. त्या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल पहिलं पाहिजे त्या ठिकाणी सेंडर्स ऍड्रेस. हा सेंडर्स ऍड्रेस पाहताना त्या ठिकाणी काय होईल, कारण आपण बघतो त्या ओन ऍड्रेस आपल्याला लिहावा लागेल. ओन ऍड्रेस लिहिताना आपलं नाव लिहिणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं नाहीये. ओन ऍड्रेस लिहिताना ऍड्रेस हा त्या ठिकाणी काल्पनिक आपलं नाव देखील नसावं, त्या ठिकाणी वैयक्तिक ओन नो ओन नेम, स्वतःचं नेम त्या ठिकाणी नसावं. ही काल्पनिक आपण त्या ठिकाणी नाव लिहू शकतो. स्वतःचं नाव असेल, एखादं आपल्या घराला नाव असेल, त्या घराचं नाव असेल, गल्लीचं नाव असेल, रोड असेल, आपल्या गावाचं ठिकाण असेल आणि त्यानंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये तारीख असेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा सेंडर्स ऍड्रेस हे सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे. मग आपण शेवटी त्या ठिकाणी त्याची एक फिगर काढून लक्षात येईल आपल्या त्या पद्धतीनं. हे पहिला सेंडर्स ऍड्रेस जो की आपल्याला मनानं आपल्या स्वतःचा लिहायचा आहे. आपल्या स्वतःचा म्हणजे एबीसी किंवा XYZ लिहू शकता. आपल्या घराचं नाव असेल, नाव, गावाचं नाव, रोडचं नाव, गल्लीचं नाव आणि गावाचं नाव आणि शेवटी तारीख. आणि तारीख लिहिताना तारीख ही आपली ह्या फॅशन आज आपण त्या ठिकाणी शिकवतो 28 सप्टेंबर 2020. अशा ह्या फॅशन मध्ये त्या ठिकाणी तारीख लिहिणं महत्वाचं आहे. तर आपल्याला ह्या पद्धतीने तारीख लिहिणं अत्यंत असं लिहू शकत नाही, आलं लक्षामध्ये. तर ह्या फॅशन मध्ये तारीख लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे लेटर रायटिंग मध्ये. त्यानंतर सेकंड आपण रिसिव्हर्स ऍड्रेस, कारण इट इज गिवन इन द क्वेश्चन, कारण हा ऍड्रेस
आपल्याला क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी राईट अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ प्रायमरी टीचर आणि पुढे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट टू किंवा राईट टू, तर हा पत्ता त्या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. तो एक त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो फॉलो करायचा. त्याच्यामध्ये कुठले चेंजेस करण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने इट इज गिव्हन इन द क्वेश्चन पेपर. ह्या प्रश्नामध्येच त्या ठिकाणी तो ऑलरेडी दिलेला असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो ऍज त्या ठिकाणी लिहायचा, म्हणजे देर इज नो चेंज. त्यानंतर थर्ड पार्ट येईल. थर्ड पार्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट लिहावा लागेल. सब्जेक्ट जो की आपण विषय म्हणतो, आपल्याला ज्या पद्धतीने विचारलेला आहे, ज्या पद्धतीने कुठल्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे, अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डायरेक्शन. मग ज्या पद्धतीने जो प्रश्न विचारलाय, राईट अन अप्लिकेशन फॉर द प्रायमरी टीचर, हायस्कूल टीचर, ज्युनियर लेक्चर देऊ शकतात, किंवा राईट अन अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर. या रिकाम्या जागेमध्ये ज्या प्रश्नामध्ये आपल्याला जे क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, तो क्वेश्चन मधला त्या ठिकाणी सब्जेक्ट किंवा विषय हा त्या पद्धतीने लिहावा. त्यानंतर चौथा पॉईंट असेल रेफरन्स. रेफरन्स लिहिताना हा रेफरन्स कशासाठी, संदर्भ लिहायचा. संदर्भ काय लिहायचा, तर आपल्याला ही दिलेली ऍड आहे. कारण आपल्याला प्रश्न हा कशा स्वरूपाचा विचारला जाणार, वॉन्टेड अ प्रायमरी टीचर किंवा वॉन्टेड अकाउंट ऑफिसर किंवा वॉन्टेड बँक मॅनेजर, आणि खाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते गुण असावेत, हे गुण असावेत, कम्प्युटरचं नॉलेज असावं, त्यानंतर लोकांना बोलण्याशी त्या ठिकाणी त्याचं कम्युनिकेशन चांगलं असावं, म्हणजे ही नोन व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश, मराठी आणि हिंदी, हे सगळं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. म्हणून हे रेफरन्स जे आहे, हा रेफरन्स त्या ठिकाणी संदर्भ म्हणजे ही जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीला अनुसरून, म्हणजे हा पाठ केला तरी भाग करेल. युअर ऍडव्हर्टाइजमेंट इज इन, कुठल्याही एका न्यूजपेपरचं नाव आहे, न्यूजपेपर टाइम्स ऑफ इंडिया आहे, लोकमत आहे, सकाळ आहे, जे कुठलं असेल ते न्यूजपेपर नेम लिहायचं. त्या ठिकाणी डेटेड ऑन आणि ही तारीख कुठली असेल, जी आपल्या ऍड्रेस मध्ये तारीख टाकलेली असेल, ती तारखेच्या अगोदरचे 2 दिवस. डेटेड ऑन आपण 28 ला लिहितो, ही 26 सप्टेंबर 2020. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तारीख असावी. ज्या आपल्या ऍड्रेसमध्ये, सेंडरच्या ऍड्रेसमध्ये जी तारीख असेल, त्याच्या अगोदरची 2 दिवसाची अगोदरची तारीख आपल्याला टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट रेफरन्स, आणि त्याच्यानंतर सॅल्युटेशन. हे सॅल्युटेशन मध्ये त्या ठिकाणी डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर, डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर, हे दोन्हीपैकी एक आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. रिस्पेक्टेड सर अशा पद्धतीने. तर हा सॅल्युटेशन म्हणजे एक सन्मानपूर्वक किंवा मान द्यायचा किंवा त्यांना सन्मान करण्यासाठी डिअर सर किंवा रेस्पेक्टेड सर, हे दोन्हीपैकी एक शब्द त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. ओके, इथपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही लिहून घेतलंच असेल. यानंतर थोडासा पुढचा पार्ट आपण त्या ठिकाणी पाहू. हे वरचं थोडंसं रब करतोय, आपण लिहून घेतलंच असेल त्या डिस्कशन करताना. त्यानंतर आपल्याला दुसरा त्याच्यानंतरचा पॉईंट लिहायचा आहे. हे झालं सॅल्युटेशन झाल्यानंतर आपल्याला दुसरा त्या ठिकाणी 6.8 म्हणजे या ठिकाणी इंट्रो म्हणजे इंट्रोडक्शनचा प्रास्ताविकचा पॅरा असेल. ह्या इंट्रोडक्शनच्या पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी एक फिक्स्ड वाक्यच आहे, ते आपण लक्षात ठेवले तर त्या ठिकाणी विथ मेन्शन अबाउ सब्जेक्ट आय विश किंवा आय वुड लाईक, आय विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ जी असेल ती डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये जी विचारली असेल ती क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी हा एवढा पॅराग्राफ, हे इंट्रोडक्टरी किंवा इंट्रो पॅरा जो आहे, प्रास्ताविक जो पॅराग्राफ लिहायचा आपल्याला, तर ह्या पद्धतीने लिहायचा आहे. विथ मेन्शन अबाउट सब्जेक्ट आय विश टू अप्लाय फॉर द पोस्टचं नाव लिहा. मग त्या ठिकाणी पुढे इन युअर मग इथं कंपनी असेल, एज्युकेशन सोसायटी असेल किंवा शॉप असेल, कुठल्याही त्या ठिकाणी इथे कंपनी वगैरे त्या ठिकाणी कंपनी किंवा इन्स्टिट्यूट असेल, हे कंपनी और इन्स्टिट्यूट कुठल्याही एक ज्या पद्धतीने आपण ज्या पदासाठी ज्या पोस्टसाठी आपण अप्लिकेशन करतो त्या पद्धतीने कंपनी असेल, एज्युकेशन सोसायटी असेल, एखादी बँक ग्रुप असेल, जे काही त्या ठिकाणी असेल त्या पद्धतीनं. मग त्याच्यानंतर 7 पॉईंट मेन पॅरा. आता हे मेन पॅरा,
आता मेन पॅरामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की मेन पॅराग्राफ लिहित असताना, कारण जे आपले मार्क प्रिस्क्राईब केलेले आहेत, आपले 4 मार्काचं लेटर आहे, 4 मार्काच्या लेटरमध्ये ह्या पॅराग्राफला आपल्याला 2 मार्क असलेले, कुठले की हे 2 मार्क, आणि बाकीचे 2 जे मार्क आहेत ते बाकी सगळ्या त्या ठिकाणी ढाच्याला त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे जे 2 मार्क आहेत, तुमचा इंट्रोडक्शन पॅरा असेल, मेन पॅरा आहे आणि शेवटचा पॅरा, ह्या मधल्या जो मायना आहे लेटरचा, ह्या लेटरच्या मायनाला त्या ठिकाणी हे 2 मार्क असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्याच्यात लक्षात घ्यायचं की जेव्हा हे मेन पॅराग्राफ लिहितो, मेन पॅराग्राफ लिहित असताना त्या ठिकाणी जी पोस्ट आहे, पोस्ट रिलेटेड एज्युकेशन क्वालिफिकेशन, पोस्ट रिलेटेड मेन्शन, एक मिनिट, पोस्ट रिलेटेड मेन्शन एज्युकेशन क्वालिफिकेशन, म्हणजे आपण समजा उदाहरणामध्ये त्या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण काय करू की लेटर रायटिंग मध्ये आपण प्रायमरी टीचरच एक मेन्शन करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, आपण त्याचं डिटेल पाहणार आहोत. प्रायमरी टीचर आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ. ओके, हे प्रायमरी टीचरचं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करत आहोत, तर त्या ठिकाणी काय पोस्ट रिलेटेड ज्या पोस्टला आपण ऍप्लिकेशन करणार आहोत त्याच्याची मेन्शन एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्या संदर्भात सगळं त्या ठिकाणी एज्युकेशन आपल्याला दिलं पाहिजे. फर्स्ट त्या ठिकाणी आता प्रायमरी टीचर म्हणल्यानंतर 12th पास त्याला द्यावं लागेल, 12th, मग कुठल्या कॉलेजमधून पास झाला ते, त्याच्यानंतर पुन्हा डीएड मेन्शन करावं लागेल, मग डीएड कुठल्या कॉलेजमधून, कॉलेजचं नाव त्या ठिकाणी लिहिणं आपल्याला गरजेचं आहे, कॉलेजचं नाव मेन्शन करायचं. त्याच्यानंतर पुन्हा अनुभव विचारला असेल तर त्या ठिकाणी एक्सपिरियन्स लिहिणं गरजेचं आहे, एक्सपिरियन्स कुठं आहे, पुणे शाळावर आहे, त्या ठिकाणी स्कूलचं नेम वगैरे, स्कूल नेम, पुणे शाळावर त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, आणि इयर किती वर्षाचा अनुभव आहे हे देखील त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आपण शेवटी त्या ऍड मध्ये दिलं जातं की एक्सपिरियन्स वे कॅन्डिडेट प्रिफर्ड, म्हणजे अनुभवी उमेदवाराला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. तर त्यावेळेस मग त्या ठिकाणी 12th 12वी कडून पास झाला, कॉलेजचं नाव लिहा, त्यानंतर डीएड कॉलेजचं नाव लिहा, एक्सपिरियन्स विचारला असेल तर त्या ठिकाणी स्कूल त्या शाळेचं नाव लिहा की ज्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी शिकवण्याचा अनुभव आहे आणि किती वर्षाचा आहे तो. त्याच्यानंतर पुन्हा जर कम्प्युटर विषयी नॉलेज म्हणलं तर त्या ठिकाणी कम्प्युटर कोर्सेस त्या ठिकाणी मेन्शन करा. कम्प्युटर कोर्सेस कोणते झालेले आहेत, MSc टॅली वगैरे असे खूप आहेत जे की आपल्याला माहिती आहेत, मार्केटमध्ये आपण ते केलेले आहेत. तर कम्प्युटर कोर्सेस लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर इंग्रजी वगैरे बोलणारा, फ्लुएंट इंग्लिश बोलणारा त्या ठिकाणी टीचर पाहिजे असं जर डिमांड असेल तर त्या ठिकाणी फ्लुएंट इंग्लिश स्पीकर अशा पद्धतीने. आणि त्याचे स्पोकन कोर्सेस असतात, ते स्पोकन कोर्सेस कोणते केलेले आहेत ते देखील त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी ह्या मेन पॅरा, कारण हा मेन पॅरा आपला मेन महत्वाचा आहे की आपण ज्या पोस्टसाठी आपण ऍप्लिकेशन करत आहोत त्या पोस्टचा सगळा आत्मा, क्वालिफिकेशन त्या ठिकाणी हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, हे मेन्शन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण मेन पॅराग्राफ झाल्यानंतर थँक्स पॅरा किंवा आपण त्याला लास्ट पॅरा म्हणू, लास्ट पॅरा किंवा थँक्स पॅरा अशा पद्धतीने लास्ट पॅराग्राफ किंवा थँक्स पॅराग्राफ. त्या थँक्स पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी तो देखील आपल्याला थँक्स पॅराग्राफ हा कशा पद्धतीने करता येतो, त्या ठिकाणी लास्ट पॅरा टू मेन्शन थँकफुल टू द अड्रेसी म्हणजे काय, ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, थँकफुल किंवा आभार व्यक्त म्हणून त्या ठिकाणी लिहायचं. हा पॅराग्राफ कसा असेल, आय होप यू विल गिव्ह मी अ चान्स टू सर्व इन अ सोसायटी, आणि शेवटी थँक्यू हा जो आपण लिहितो त्याला आपण थँकिंग पॅराग्राफ म्हणतो किंवा लास्ट पॅरा म्हणतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा 9th पॉइंट आहे इन्क्लोजर. हा इन्क्लोजर आहे. ह्या इन्क्लोजर मध्ये काय करायचंय, आपण काय केलं इथं 12th डीएड आणि एक्सपिरियन्स ह्याची झेरॉक्स कॉपीज त्या ठिकाणी झेरॉक्स कॉपीज ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे आपली जी काही शैक्षणिक पात्रता आहे ही शैक्षणिक पात्रता आपण जी लिहिलेली आहे त्या लिहिलेल्या शैक्षणिक पात्रता जे काही 12th असेल हे 12th आहे, त्यानंतर डीएड आहे, त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे. तर ह्याची सगळी आपल्याला झेरॉक्स कॉपी ही सोबत जे की आपण मराठीमध्ये आपण लिहितो सोबतची कागदपत्र किंवा प्रतिलिपी आपण म्हणून लिहितो,
प्रतिलिपी जी लिहितो ही प्रतिलिपी म्हणजे सोबत कागद जोडलेले आहेत किंवा सोबत कागदपत्र जोडलेली आहेत, ही कागदपत्र म्हणजे ह्या ठिकाणी इन्क्लुजर आहे. तर 1, 2, 3 जेवढे असतील तुमचे 12th मार्क मेमो, डीएड मार्क्स मेमो, त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, झेरॉक्स कॉपी ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, हे एक एक दोन दोन त्यात एक नंतर दोन नंतर तिसऱ्या अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर शेवटचं आणि 10th आहे त्या ठिकाणी 10th म्हणजे युअर्स फेथफुली आणि ह्या तुमचा विश्वासू, तुमचा आज्ञाधारक, या पद्धतीने त्या ठिकाणी दिस इज द 10 बेसिक थिंग्स टू रिमेंबर. त्या 10 अत्यंत महत्वाच्या अशा. आपण जेव्हा एखादं फॉर्मल लेटर लिहितो त्या फॉर्मल लेटर अप्लिकेशन लेटर लिहित असताना आपल्याला अत्यंत महत्वाच्या ज्या की आपल्याला काय करावं लागतं त्या पाळाव्या लागतात. कारण अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी इन डिटेल मध्ये अभ्यास केला किंवा ती बारीक पद्धतीने त्या ठिकाणी जर लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीने आपण ह्या 10 बाबी, ह्या 10 बेसिक थिंग्स जर आपण त्या ठिकाणी रिमेंबर केल्या किंवा लक्षात ठेवल्या तर साहजिक आहे आपल्याला लेटर रायटिंग मध्ये आपल्याला 3च्या खाली 4 पैकी 3च्या खाली कुठेही मार्क पडू शकत नाही. आणि ह्याच पद्धतीने ऍज इट इज जर केलं तर 101% मी सांगतो की 4 पैकी 4 आपल्याला मार्क पडतात. दिस इज माय गॅरंटी. ओके, तर अशा पद्धतीने ही 10 थिंग्स आहेत ज्या की आपल्याला रिमेंबर करणं गरजेचं आहे. आता ह्या नंतर आपल्याला काय पाहिजे, यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट विचारल्या जातील. तर त्या पोस्ट विचारल्यानंतर त्याचे क्वालिफिकेशन काय असेल एज्युकेशन ते आपण यानंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत. ओके, पाहिलं होतं त्या ठिकाणी बेसिक थिंग्स टू रिमेंबर फॉर रायटिंग अ फॉर्मल लेटर किंवा जॉब अप्लिकेशन. त्याच्यानंतर आपल्याला संभाव्य एक्सपेक्टेड कुठले पत्र विचारले जाऊ शकतात एक्सपेक्टेड, ते आपण त्याची एक यादी केली आणि त्याच्यानुसार त्याचं क्वालिफिकेशन काय काय लागतं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहू त्या ठिकाणी फर्स्ट आहे प्रायमरी टीचर. जर एखाद्या प्राथमिक शिक्षकाचे ऍड आलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं असेल तर आपण बेसिकली कुठल्या प्रकारचं 12th क्लास पास असा होतो, त्यानंतर डीएड वगैरे झालेला असेल किंवा एखाद्या वेळेस ग्रॅज्युएट. आता आजकाल जवळपास सगळे शिक्षक त्या ठिकाणी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले असतात. तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. विचारला असेल तर त्या ठिकाणी एक्सपिरियन्स हा देखील त्या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागेल. आणि कम्प्युटर नॉलेज. ओके, कम्प्युटर आता नॉलेज हे कम्प्युटर नॉलेज सगळीकडे त्या ठिकाणी आज कॉमन होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे त्या ठिकाणी हे विचारलं जाणं किंवा नसेल तरी आपण त्या ठिकाणी मेन्शन हे करावं. हे झालं प्रायमरी टीचर. सेकंड आहे हायस्कूल टीचर. जर समजा हायस्कूल टीचर जर विचारला असेल तर त्याचं क्वालिफिकेशन काय असू शकतं, तो BA BEd असावा. हे BA, त्यानंतर हे BEd. आणि हे लिहिताना कॉलेज प्लस म्हणजे कुठल्या कॉलेजमधून पास झाला ते हे नाव आणि प्लस त्या ठिकाणी काय करायचं युनिव्हर्सिटी, कारण विद्यापीठाचं आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी खूप पुणे विद्यापीठ आहे, नांदेड विद्यापीठ आहे, औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, हे वेगवेगळे विद्यापीठाचे त्या ठिकाणी नावं लिहिणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. म्हणून हे BA BEd करताना कॉलेज प्लस युनिव्हर्सिटी आणि त्याच पद्धतीने एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स लिहिणं देखील महत्वाचं आहे. आणि कम्प्युटरचं नॉलेज असेल तर ते नॉलेज लिहिणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर आपण तिसरा बघतो ज्युनियर टीचर. जर ज्युनियर टीचर त्या ठिकाणी जर विचारलं गेलेला असेल तर तो MA BEd असावा. म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला BA नमूद करावं लागेल. त्याच्यानंतर तो BEd झालेला असावा, ते BEd नमूद करावं लागेल आणि त्याच्यानंतर शेवटी MA करावं लागेल. आणि हे सगळं करत असताना कॉलेज प्लस युनिव्हर्सिटी जे काही विद्यापीठ असेल त्या विद्यापीठाचं नाव नोंदवणं ते आपल्याला गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मग त्या ठिकाणी नांदेड युनिव्हर्सिटी करू शकता आपण, मुंबई करू शकता आपण किंवा औरंगाबाद करू शकता. एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी नांदेड आणि मुंबई युनिव्हर्सिटी. आणि एक्सपिरियन्स वगैरे हे तर त्या ठिकाणी आपल्याला कॉमन हे लक्षातच येईल. ओके, त्याच्यानंतर फोर्थ बँक मॅनेजर असेल. बँक मॅनेजर तर जनरली आपल्याला अजून माहित आहे किंवा बँक मॅनेजर म्हटल्यानंतर बँकेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन आणि विथ आर्थिक व्यवहार म्हणजे त्या ठिकाणी अकाउंट्स वगैरे हे आपल्याला सहज डोळे झाकून त्या ठिकाणी सांगता येतं. किंवा बँक मॅनेजर म्हटल्यानंतर त्याला अकाउंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे येणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून अकाउंट वगैरेच्या बाबतीत म्हणत आपण BCom किंवा MCom हे लिहू शकतो. याच्यात कॉलेज प्लस युनिव्हर्सिटी हे दोन्हीचं नाव लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर
पुन्हा जर समजा तो अकाउंट मध्ये परफेक्ट असणार आहे तर मग ते अकाउंटचे कोर्स किंवा अकाउंट स्पेशल विषय, अकाउंट स्पेशल सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी आपण ते नमूद करू शकतो. आणि किंवा अकाउंटचे काही कोर्सेस असतात ते अकाउंट कोर्सेस हे देखील त्या ठिकाणी आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. आणि समजा ऍडमिनिस्ट्रेशन विचारलं असेल तर मग मात्र MBA किंवा बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स, MBA कोर्स केलेला त्या ठिकाणी असेल हे देखील घ्यावं लागेल. ओके, तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी बँक मॅनेजरला. त्याच्यानंतर पुन्हा नंतर इथे अकाउंट ऑफिसर जर लेखा अधिकारी म्हणून जर त्या ठिकाणी एखाद्या आपल्याला कंपनीत असेल, एखाद्या संस्थेत असेल, जर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं तर वरच्या पैकी जवळपास BCom किंवा तो MCom असावा, प्लस कॉलेजचं नाव, ज्या कॉलेजमधून तो BA आणि MCom झालेला आहे, प्लस युनिव्हर्सिटी लिहावी, कारण हे एज्युकेशन जे आहे ते युनिव्हर्सिटी लेवलचं आहे. आणि अकाउंट ऑफिसर म्हणल्यानंतर त्या ठिकाणी स्पेशल सब्जेक्ट हा त्या ठिकाणी काय घेतलेला असेल, स्पेशल सब्जेक्ट अकाउंट घेतलेला असेल. आणि किंवा त्या अकाउंटचे कोर्सेस असतील तो कोर्सेस केलेला असेल तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी. आणि एक्सपिरियन्स विचारला असेल तर कुठेतरी कुठल्या दुसऱ्या बँकेत किंवा कंपनी मध्ये त्या ठिकाणी केलेला एक्सपिरियन्स आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागेल, हा नमूद करावा लागेल. अशा पद्धतीने अकाउंट ऑफिसर. त्याच्यानंतर आपल्याला दुसरे आणखी पाहता येतील कुठला आहे तर त्या ठिकाणी अकाउंट ऑफिसर. नंतर 6th अकाउंट ऑफिसर झाल्यानंतर आपल्याला इथं सेल्समन. हा सेल्समन थोडासा आपण वर लिहून या ठिकाणी हे लिहिलंच असेल तुम्ही सगळ्यांनी, असं कन्सिडर करतो, लक्षात घेतो, कारण इतके जर आपण एक्सप्लेन करत आहोत त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला लिहून घेणं सहज पॉसिबल झालं असेल. त्यानंतर आपण 6 पॉईंट पडते सेल्समन. आता सेल्समन थोडंसं लिहिताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. सेल्समन हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा असलेला आपल्याला दिसून येतो. जर समजा एखादा सेल्समन हा मेडिकल असेल तर त्या ठिकाणी आपण 2-3 कॅटेगरीमध्ये हे BSc जो असेल तो त्या ठिकाणी MRship करतो, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. तो त्या ठिकाणी केमिस्ट्री केलेला असावा. केमिस्ट्री म्हणजे त्या BSc ग्रॅज्युएट म्हणजे त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं नाव लिहिणं गरजेचं आहे, युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर कुठल्या कंपनीत केलं असेल तर त्या ठिकाणी केमिकल कंपनी, जे काही नाव असेल केमिकल कंपनी, त्या कंपनीचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स नमूद करणं गरजेचं आहे. जर एखाद्या समजा आपल्याला सेल्समन हा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये कामाला असेल तर BSc त्या ठिकाणी म्हणतो इलेक्ट्रॉनिक, ELECTORNIC इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये असेल तर त्या ठिकाणी मग तो फिजिक्स हा विषय त्या ठिकाणी त्यानं घेतलेला आपल्याला दिसून येईल. त्याच पद्धतीने फिजिक्स विषय, त्याच्यानंतर ही युनिव्हर्सिटी आणि जे काही इलेक्ट्रॉनिक कंपन्या असतात त्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे, ते एक्सपिरियन्स त्या पद्धतीनं. आणि हा फिजिक्स विषय ते येणं महत्वाचं आहे, कारण इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये आपण जर त्या ठिकाणी केलं तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. हे ह्या पद्धतीनं. त्याच्यानंतर 7 क्लर्क कम टायपिस्ट. आता हे लिहित असताना आता कुठलाही जॉब म्हणलं त्या ठिकाणी फर्स्ट ऑफ त्या ठिकाणी आपण ग्रॅज्युएट लिहू. हे ग्रॅज्युएट त्या ठिकाणी ज्या ह्याचं लिहिलेलं असेल ते ग्रॅज्युएट लिहा. कॉलेज आहे किंवा युनिव्हर्सिटीचं नाव लिहा, त्या युनिव्हर्सिटीमधून ह्या पद्धतीने ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा क्लर्क आणि टायपिस्ट म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काय स्पेशली त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल ते म्हणजे त्या ठिकाणी टायपिंग, त्याला टायपिंग येत असेल हे टायपिंग. मग टायपिंग आली की स्पीड आली, मग स्पीड म्हणले की त्या ठिकाणी स्पीड हे 2 पद्धतीने 40 आणि 60 WPM. WPM म्हणजे वर्ड पर मिनिट. मग ती इंग्लिश अँड मराठी या 2 ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय होतं ते स्पीड मेन्शन करणं किंवा ते मेन्शन करणं. त्याच्यानंतर शॉर्ट हँड वगैरे जे काही वेगळी एक मेथड आहे, शॉर्ट हँड जी मेथड असते ती मेथड देखील येत आहे, असं त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. आणि एक्सपिरियन्स हा प्रत्येक ह्याच्यामध्ये विचारला असेल तर तो मेन्शन करणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने एवढे पोस्ट आपल्याला एक संभाव्य पद्धतीने त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. जर ह्याच्या व्यतिरिक्त कुठं कोणाला आणखी जर त्या ठिकाणी दुसऱ्या पोस्ट आलेला असेल तर मला कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता, आपण त्याचं सविस्तर त्याला कॉमेंटमध्ये उत्तर देऊ. हे लिहून घ्या, टेक युअर टाइम. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या 6-7 पोस्ट ज्या काही त्या ठिकाणी विचारल्या जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस किंवा मॅक्झिमम चान्सेस असलेले आपल्याला दिसून येतात.
म्हणून त्या पद्धतीने अशा पद्धतीनं एक आपल्याला एवढे 7 प्रकारचे ऍप्लिकेशन ते पोस्ट ते ऍप्लिकेशन लिहिण्यासाठी त्या ठिकाणी हे क्वालिफिकेशन हे गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण एक छोटीशी शॉर्ट आपण एक फिगर एक आकृती काढू आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की लेटर रायटिंग आज आणि ही थोडीशी नवीन पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे लेटर रायटिंग. आता हे आपण कन्सिडर करा, या ठिकाणी आपलं पेज आहे वहीचं आणि या पेजनुसार त्या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत लेटर रायटिंगचे फॉलो म्हणजे फिगर त्या ठिकाणी पाहणार आहोत. हे फिगर कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जुन्या पद्धतीमध्ये सेंडर्स ऍड्रेस इथे लिहित होतो, तर नवीन पद्धतीमध्ये सेंडर्स ऍड्रेस हे सेंडर्स ऍड्रेस हा समजा त्या ठिकाणी इथून इथपर्यंत आलेला असेल. त्याच्यानंतर खाली लगेच हे टू लिहून रिसिव्हर्स ऍड्रेस रिसिव्हर्स ऍड्रेस हा इथपर्यंत कुठपर्यंत त्या ठिकाणी आलेला असेल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहा. हे इथे लिहून इथं संपल्यानंतर तिच्या खालच्यावर इथं सुरू करायचं. त्यानंतर खालच्यावर रेफरन्स जो मी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर सॅल्युटेशन लिहायचे डिअर सर किंवा रेस्पेक्टेड सर आणि कॉमा लिहिल्यानंतर या कॉमेच्याच खाली हा फर्स्ट पॅरा जे असेल तो इंट्रोडक्टरी पॅरा त्या ठिकाणी अशा पद्धतीने असेल. त्याच्यानंतर दुसरा मेन पॅरा हे इथून सुरू झालेला इथून हा मेन पॅरा जे की आपल्याला क्वालिफिकेशन द्यायचे हे इंट्रो पॅरा ज्याच्यामध्ये की आय वुड लाईक टू किंवा विथ मेन्शन अबाउट सब्जेक्ट आय वुड लाईक टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ सो अँड सो. आणि याच्यामध्ये मेन पॅरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण क्वालिफिकेशन लिहायचं आहे. आणि लेटर रायटिंग लिहिताना लक्षात घ्यायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा टेन्स यूज करावा लेटर रायटिंग लिहिताना. लक्षात घ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कधी कधी त्या ठिकाणी सिंपल पास्ट आपण लिहू शकतो. सिंपल पास्टचा वापर हे 2 टेन्स त्या ठिकाणी काय करायचं तर हे 2 टेन्स कुठले हा आणि हा 2 टेन्स त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर लेटर रायटिंग मध्ये वापरायचं. लेटर रायटिंग लिहिताना पत्र लिहिताना हे 2 टेन्स त्या ठिकाणी लिहिलं गरजेचं आहे. आणि शेवटच्या त्या ठिकाणी थँक्स पॅरा एक मिनिट अशा पद्धतीने हा इकडे येईल. त्याच्यानंतर शेवटचा थँक्स पॅरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी. तर ही फिगर असलेली आपल्याला अशा पद्धतीची फिगर ही आपल्याला दिसून येईल. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण लिहू शकता. तर आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होईल तर थँक्स पॅरा लिहिता येईल. थँक्स पॅरा झाल्यानंतर आपल्याला काय करता येईल तर थँक्स पॅरा नंतर आपण पाहिलं शेवटचं त्या ठिकाणी थँक्स पॅराच्या खाली ते इन्क्लोजर ENCL हा आणि झेरॉक्स कॉपीज वगैरे लिहायचं. इथे खाली युअर्स फेथफुली. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही जे फिगर असलेलं आपल्याला दिसून येतं हे फिगर जे आहे ते फिगर म्हणजे त्या ठिकाणी लेटर रायटिंगचं एकंदरीत नवीन जी आयडियल पद्धत आहे ती आयडियल पद्धत त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली दिसून येते. म्हणून ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की लेटर रायटिंगचं फॉर्मल लेटर रायटिंग लिहिताना अशा पद्धतीनं, कारण जुन्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करावं लागत होतं तर जुन्या पद्धतीनं तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं. ओके, म्हणून लक्षात घ्यायचं की ह्या पद्धतीनं आपल्याला हे फॉर्मल लेटर रायटिंग हे अशा पद्धतीने त्याचा आपल्याला एकंदरीत आपण ब्रीफ आराखडा आपण सांगितलेला आहे. पहिल्या जुन्या लेटर रायटिंगमध्ये उजव्या हाताला आपला पत्ता राहायचा आणि डाव्या हाताला त्या ठिकाणी रिसिव्हरचा ॲड्रेस राहायचा त्याच पद्धतीने. पण नवीन आयडियल पद्धतीनं काय केलेलं आहे तर हे त्या ठिकाणी सेंडरचा ॲड्रेस देखील डाव्या साईडला त्याच्या खालीच रिसिव्हरचा आणि सब्जेक्ट रेफरन्स वगैरे सगळं हे मार्जिनला चिटकून अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे लेटर रायटिंग आपल्याला लिहित असलेले आपल्याला दिसून येते. म्हणून विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की याच्यावर सखोल पद्धतीने अभ्यास करा. सर्वप्रथम आपल्याला वाक्य बनवता आले पाहिजेत. वाक्य बनवता आल्यानंतर टेन्स पाहिजे, कारण टेन्स लेटर रायटिंग लिहिताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स ह्या 2च काळामध्ये आपण लेटर लिहित असलेला आपल्याला दिसून येतो. ह्या लेटरच्या बाबतीत काही जरी अडचण आली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की त्याचं मी तुम्हाला उत्तर समाधानकारक देऊ शकेल. असेच ग्रामरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझं युट्यूबला त्या ठिकाणी PR बालाजी चव्हाण आणि मिशन इंग्लिश बाय बालाजी चव्हाण हे नावाने त्या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे.
याच्यावर जा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब कशासाठी करायचं तर काय नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं तुम्हाला घर बसल्या नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या ग्रामरच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ओके, थँक्यू.